यवतमाळच्या कळंबमध्ये एका चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। सर्दी आणि खोकल्यानं बेजार झाल्यानं या चिमुकल्यावर उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यानच या चिमुकल्याला मृत घोषित करण्यात आलंय। मात्र औषधांमुळे या चिमुकल्याचा मृत्यू झालाय असा या चिमुकल्याच्या कुटुंबियांना संशय वाटतोय। तब्येत सर्दी खोकला होता दिले ते 2 दिवसा पहिले आम्ही पहिले 4 तारखेला नेला दिले 4 तारखेला दवाखान्यात नेला सर्दी खोकला म्हणजे उकले काढे आणि त्याच्यानं मग पुन्हा 2 दिवसांना 2-3 दिवसांनी बोलावलं आम्हाला पुन्हा गेलो आम्ही तर मग नॉर्मल सांगितलं उकल्या काढे नॉर्मल पडलं तर उकल्या घेऊन फक्त खोकला चालू होता तर नॉर्मल सांगितलं पण वापस आलो मग तिथून भरती घेऊन व्हायचं काही काम नाही तर वापस मग 2 दिवस 7 तारखेला दिवसभर खेळला बोलला जेवला की संध्याकाळी अचानकच मी अंग टाकून दिलं त्यांना मांडीवरच जेवता तसंच आम्ही घेऊन गेलो यवतमाळला तारककडे नेलं तर तो म्हणे सरकारी तुम्ही चाले जा सरकारीत गेल्यानंतर मग सरकारीत गेलो तिथं गेल्यावर ना मग घोषितच करून द्यायला का गेला मग शनिवारला त्याला तापच आला अचानकच आला तर ताप आला म्हणून आम्ही त्याला दवाखान्यात नेलं तर तो म्हणजे दवाखान्यात सांगितलं काही नाही म्हणे हे खोकला हे ते झाले का ना म्हणजे मग संध्याकाळी औषध दिलं आणि संध्याकाळी मग अचानकच त्याला का जेवण करायला नेलं आणि ते लुणमुन झालं काहीच नाही त्यांना। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।